नागपूर जिल्ह्यातील पिटीसूर गावात प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे। एका 32 वर्षीय मतिमंद युवकासोबत या मुलीचा तिच्या संमतीशिवाय विवाह लावून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा बाल संरक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तातडीने मोहीम आखून विवाहस्थळी धाड टाकली। कारवाई दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे आणि हा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होत असल्याचे स्पष्ट झाले। पथकाने तातडीने कायदेशीर पावले उचलत विवाह थांबवला आणि मुलीची सुरक्षित सुटका केली। सुटकेनंतर पीडित मुलीचे योग्य समुपदेशन करण्यात आले असून पुढील कायदेशीर संरक्षण आणि पुनर्वसनासाठी तिची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे। या गंभीर प्रकरणी मुलीचे पालक आणि विवाहाशी संबंधित इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले। दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी नागरिकांना आवाहन केले की परिसरात कुठेही बालविवाह होत असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस बाल संरक्षण कक्ष किंवा 1098 या चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधावा। नागरिकांच्या सतर्कतेमुळेच एका अल्पवयीन मुलीचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित झाले असून या कारवाईचे गावातून कौतुक होते। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की पिटीसूर या गावामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ह्या 32 वर्षीय मतिमंद पुरुषासोबत लावण्यात येणार आहे। त्यानुसार गटीगदान पोलिसांनी बाल संरक्षण विभागाला माहिती देऊन सदरबाबत संयुक्त कारवाई करून पिटीसूर या गावात पोहोचून प्रत्यक्षरित्या मुलीला रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि मुलीला आता वैद्यकीय तपासणी करून बालगृहात दाखल करणार आहे। याबाबत पुढील कारवाई गटीगदान पोलीस स्टेशन करणार असून मुलीचे समुपदेशन करून बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येणार आहे।